म्हणजे महाराज जे म्हणाले ना की तुम्हाला असं वाटतं की माझ्या प्रपंचात या वस्तूची, या पदार्थाची न्यूनता आहे म्हणून मी दुःखी आहे. पण ज्या वस्तू, ज्या सुखसोयीच्या वस्तू, जे पदार्थ समाजातल्या एखाद्या व्यक्तीला भरपूर लाभलेले आहेत, तो समाधानी आहे का? दुसरं एक म्हणाले महाराज, मला हे प्राप्त झालं की मी नाम घेईल, मला ते मिळालं की मी नाम घेईल, असं म्हणणारा कधीच नाम घेत नाही. आणि अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू ज्याच्याकडे आहे तो नाम घेतोय का? तर महाराज म्हणाले नाही, नाम नाही घेत. तिसरी महत्वाची गोष्ट, सकल संत आणि वाङ्मय, आपलं भारतीय तत्वज्ञानातलं सगळं वाङ्मय हेच सांगतं, कितीही पैसा मिळाला, कितीही प्रतिष्ठा मिळाली, कितीही सौंदर्य मिळालं, कितीही सुखोपभोगाच्या वस्तू माणसाला असंख्य वेळ अखंड अविरत जरी प्राप्त झाल्या, तरीही तो जीव, ती व्यक्ती समाधानी असू शकत नाही जोपर्यंत भगवंताच्या नामाची, भगवंताच्या अस्तित्वाची, भगवंताच्या भक्तीची त्याला गोडी लागत नाही. कारण सगळं मिळाल्यावर सुद्धा एक हुरहुर कायम असते, अजून काहीतरी मिळायचं राहिले, अजून काहीतरी मिळायचं राहिले. 8-9 महिन्याचं जर लेकरू असेल ना, अजून त्याला बोलता येत नाही, असं जेव्हा लेकरू झोपेतून उठतं आणि त्याची आई कुठेतरी थोड्याशा दूर असते, तेव्हा त्याची आजी, आत्या, मावशी, मामा, काका, बाबा सगळे जण त्या लेकराला घेत असतात. पण त्याचं रडणं थांबत नाही आणि त्याला सांगता येत नाही की मला काय पाहिजे. ज्या क्षणी त्याची आई येऊन त्याला फक्त जवळ घेते ना, त्याचं रडणं शांत झालेलं असतं. त्याला आई पाहिजे असते आणि ती त्याला सांगता येत नाही. अगदी तशीच दशा या जीवाची आहे. आपल्याला सगळं मिळालं तरी काहीतरी मिळायचं राहिले, काहीतरी मिळायचं राहिलं, ते समजत नाही, सांगता येत नाही. ते संत सांगतात की अरे तुझ्या जीवाची खरी आवडी सुखाचे ते सुख, असं वापरतात संत शब्द. सुखाचे ते सुख म्हणजे सुखापेक्षाही पुढची जी अवस्था आहे. आपण आनंद भोगतो, पण आपण कोणता आनंद भोगतो? भूक लागली, जेवायला मिळालं. खूप तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी प्यायला मिळालं. तहान लागल्याचं दुःख पाणी पिल्याने संपलं, भूक लागल्याचं दुःख जेवण केल्याने संपलं. ही दुःखाची निवृत्ती झाली. या दुःखाच्या निवृत्तीला आपण आनंद समजतो आणि आयुष्यभर तोच आनंद मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. तेव्हा संत म्हणतात अरे हा खूप छोटा, खालच्या लेवलचा, हा आनंदच नाहीये खरा. अरे तुला आनंदाची कल्पनाच नाहीये. तशी स्थिती कुठपर्यंत आहे? प्रतिष्ठा, पैसा, विद्वत्ता, समाजातला मान मरातब, सगळ्या सुखोपभोगाच्या वस्तू आजूबाजूला असताना मिळाल्या सुखानंतर सुद्धा जीव जो रात्री तळमळतो ना, तो याच्यासाठी तळमळत असतो आणि त्याची पूर्तता भगवंताच्या भक्तीने, भगवंताच्या नामाने. आणि हे सकल संतांना फार लवकर समजतं. सद्गुरू रामानंद महाराजांचे वडील 9व्या वर्षी गेले, 10व्या वर्षी आई गेली आणि हा 10 वर्षाचा पांडुरंग बाळ सुखाच्या शोधासाठी बाहेर पडला. आणि त्या सुखाचा मार्ग काय हा त्याला 10व्या वर्षी माहित होता, कारण दासबोधाचं वाचन बालपणापासून होतं. मनाचे श्लोक बालपणी पाठ झाले होते, नुसते पाठ झाले नव्हते. बाहेर पडला पांडुरंग. यथावकाश श्री महाराजांना, महाराजांचा अनुग्रह मिळाला. बाकी चरित्र मला सांगायची ती गोष्ट की मला वाटतं साधारण 1908-9 साल असावं. किनोळ्याचे 4 चातुर्मास झाल्यानंतरची गोष्ट आहे. 1905 साली मला वाटतं, नाही 1904 किंवा 4 साली सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी सगळ्या कुटुंबाला रामानंद महाराज गोंदवलेला घेऊन गेले होते. त्याच्यानंतर बहुतेक 10-12 साल असावं 1900, रामानंद महाराज बद्रीनाथाच्या यात्रेला गेले. उल्लेख असा आहे की या सत्पुरुषाला अन्नाचं आकर्षणच नव्हतं. त्या काळात बर्फाच्या खालची चिकण माती खाऊन हा सत्पुरुष संपूर्ण यात्रा त्या
रामानंद महाराजांनी केल्याचा उल्लेख आपल्याला चरित्र सगळ्यांना माहिती. आणि या दरम्यान पायी चाल प्रवास करत असताना, हिमालयाच्या त्या डोंगरातनं जंगलामधून करत असताना नाम घेत चाललेले. त्याच्या आधी एक प्रसंग घडतो, तो आहे परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांच्या जीवनचरित्रातला. काय सत्शिष्यांची एक सारखेपणा दोन शिष्यांमध्ये असतो असं मला म्हणायचंय. 1882 साली ब्रह्मानंद महाराजांना थोरल्या महाराजांनी अनुग्रह दिला आणि सर्पेश्वरीला म्हणजे ओंकारेश्वराच्या दुसऱ्या तीरावर मंडलेश्वर आहे, तिथे सर्पेश्वरी, तिथे त्यांना 3.5 कोटीचं अनुष्ठान करायला ब्रह्मानंद महाराजांना सांगितलं. त्या महादेवाच्या मंदिरात तो काळ 1885-86 असावा कदाचित. त्या काळी नर्मदेच्या काठावर किती घनदाट जंगल होतं आणि तिथे ते महादेवाचं मंदिर, ममलेश्वराचं, मोठी सुंदर शंकराची पिंडी, मोठा गाभारा. ब्रह्मानंद महाराज पहाटे नर्मदेचं मैयाचं स्नान करून यायचे, नामाला बसायचे. 11:30-12च्या दरम्यान बाजूच्या झाडांच्या खाली जी काही फळं पडलेली असतील तेवढी घेऊन यायचे. त्याचा नैवेद्य भगवान शंकराला दाखवायचा, सद्गुरूंचं स्मरण करायचं, तेवढं खाऊन पुन्हा जपाला बसायचं. रात्री निजेपर्यंत नाम नाम नाम, अखंड नाम ब्रह्मानंदांचं चाललेलं. आणि 3.5 कोटीचा जप पूज्य ब्रह्मानंद महाराजांचा संपण्याचा दिवस जवळ येत होता. या अनुष्ठानाच्या दरम्यान अनेक परीक्षा, कधी वाघ यावा. एक दिवस वाघ आला, बाहेरून त्यांनी खूप डरकाळ्या फोडल्या. ब्रह्मानंद महाराज काही हल्ले नाही. तो पायऱ्या उतरून गाभाऱ्यात आला. ब्रह्मानंद महाराजांचा जप थांबलेला नाही. एवढा मोठा 8-9 फूट लांब असलेला तो वाघ पट्ट्यांचा त्या शंकराच्या पिंडीला प्रदक्षिणा मारून ब्रह्मानंद महाराजांजवळ आला. त्या गाभाऱ्यात त्यांनी डरकाळ्या फोडल्या. त्याचा आवाज किती मोठा आला असेल तरीही ब्रह्मानंद महाराज आपल्या आसनावरून उठले नाही. श्रीराम जय राम जय जय रामचा जप अखंड सुरू होता. त्यांच्या जवळ येऊन त्यांना हुंगून तो वाघ शांतपणे निघून गेला. नाम तसंच सुरू होतं. असे अनेक अनेक परीक्षा ब्रह्मानंद महाराज रोज देत होते. आपल्या शिष्याला त्याची देहबुद्धी कमी करण्यासाठी अनेक परीक्षा सत्पुरुषाला, सद्गुरूंना घ्याव्या लागतात. हा आतून बाहेरून किती साधनेच्या दृष्टीने, जगाचे आघात सहन करण्याच्या दृष्टीने किती कणखर झाला हे पाहण्यासाठी सद्गुरूंना वेगवेगळ्या परीक्षा घ्याव्या लागतात. आणि एक दिवस असा आला की त्या गाभाऱ्यामध्ये बाहेरून एक एक असा नाग यायला लागले. एक नाग आला, दुसरा नाग आला, तिसरा आला. त्या नागाने यावं, पिंडीला गुंडाळा करावा, पिंडीवर असं करावं. मग हळूच महाराजांच्या जवळ ते जायला लागले. ब्रह्मानंदच्या जवळ, म्हणजे तोपर्यंत त्यांचं नाव अनंत शास्त्रीच होतं, अजून ब्रह्मानंद झालेलं नाहीये. अनंत शास्त्री कुलकर्णी त्यांचं मूळ नाव. त्यांच्या जवळ जाऊन ते नाग फणी काढून असे फुटकार सोडायला लागले. एक नाग आला, 2 नाग आले, 3 नागले. शेवटी इतके नाग आले की 100च्या वर त्या नागांची संख्या. आणि सगळे नाग हळूहळू ब्रह्मानंदांच्या पायाला स्पर्श करायला लागले. एका नागाने स्पर्श केला, तळपायांना दोन्ही मिठ्या मारल्या त्या. दुसरा आला, तिसरा आला. सगळं पूर्ण शरीर कमरेपर्यंत नागाच्या वेटोळ्यांनी बांधल्या गेलेलं आहे. 5वा नाग आला, 6वा ना, 7वा, 8वा. छाती पूर्ण, दोन्ही दंड, सगळ्या शरीराला ब्रह्मानंद आनंद शास्त्र्यांच्या नाग गुंडाळे गेले. शेवटचा नाग आला, त्यांनी कंठाला वेढा मारला आणि आवळायला सुरुवात केली कंठ. आपण म्हणतो ना, राम नाम नितर राहो कंठी. ज्या कंठातनं आता नाम येत आहे त्यालाच आवळायला सुरुवात केली त्या नागानी. आणि आता इतका वेगाने त्यांनी
अनंत शास्त्र्यांचा हा कंठ आवळायला सुरुवात केली की दुसऱ्या क्षणी आपल्या मुखातनं नवे नवे कंठातनं आवाज येणार नाही, ही शक्यता ज्या वेळेला ब्रह्मानंद महाराज अनंत शास्त्र्यांच्या लक्षात आली सज्जन हो, त्या क्षणी ते मोठ्याने म्हणाले, महाराज. हा आवाज आणि पिंडीमधून दिव्य असा निळा प्रकाश बाहेर आला आणि त्या प्रकाशातून सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज प्रगट झाले त्या पिंडीतून आणि म्हणाले, ब्रह्मानंदा आणि अनंत शास्त्र्यांचा आता लाडका दुसरा शिष्य पूज्य श्री ब्रह्मानंद त्या ममलेश्वराच्या महादेवाच्या मंदिरात सज्जन होऊन तयार झाला. शक्य तितके शास्त्र सांभाळावे, प्राणापलीकडे नीती सांभाळावी आणि प्राण गेला तरी उरेल इतके नाम घ्यावे. हे महाराजांचं जे बोधवचन आहे ना, की आता प्राण जाणार आहे. सज्जनो, नाम आणि महाराज दोन्ही म्हणणं सुद्धा सारखंच आहे. महाराज म्हणणं म्हणजेच नाम, कारण महाराज म्हणाले, जेथे माझे प्राण, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. माझा प्राण येतो. अनंत शास्त्र्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी एकच आवाज दिला, महाराज. आणि महाराज प्रगट झाले आणि म्हणाले, ब्रह्मानंदा, मी आलोय, या. ब्रह्मानंद महाराज उठले आणि त्या निळ्या प्रकाशाच्या झोतातच सगळे नाग अदृश्य झाले. ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला. महाराजांनी त्यांना जवळ घेतलं, आलिंगन दिलं, त्यांच्या भाल प्रदेशाचं अवग्रहण केलं. म्हणाले, ब्रह्मानंदा, तुम्ही पास झाला. आणि मग आपल्या या लाडक्या शिष्याला पूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांनी सद्गुरुपदी विराजमान केलं. काही दिवस गोंधळाला ठेवून घेतलं आणि म्हणाले, झाडाखाली झाड वाढत नाही बुवा, तुम्ही आता रामप्रचारासाठी, रामनाम प्रचारासाठी कर्नाटकामध्ये जा. त्यांच्या आदेशानुसार पूज्य ब्रह्मानंद महाराज कर्नाटकात गेले आणि संपूर्ण कर्नाटक सज्जन हो नामाने भरून टाकला. आजही कर्नाटकातल्या हेब्बळीच्या जवळ हेब्बळ नावाचं गाव आहे. तिथे महाराज ब्रह्मचैतन्य महाराजाचं स्थिर चरण पादुका मंदिर आहे. 1909 साली ब्रह्मचैतन्य महाराज त्या पादुकांवर उभे राहून त्यांना अभिषेक केला, म्हणून त्याला स्थिर चरण पादुका मंदिर म्हणतात. अगदी आपल्या गोंदवाल्यातली जी समाधी आहे तशाच पादुका हेब्बळला आहेत. आत्ता तिथे ब्रह्मानंद महाराजांच्या नंतर दत्तांना नावाचे एक फार मोठे अधिकारी सत्पुरुष, की ज्यांनी गावोगावी शेकडो तेरा कोटी म्हणजे असे गाव आहेत की या गावात 100 कोटी, त्या गावात 200 कोटी, त्या गावात 500 कोटी असे जपाचे संकल्प पूर्ण करून घेतलेले. एवढा नामप्रसार ब्रह्मानंद महाराजांनी 1918 साली देह ठेवला. आज 2026 आहे. 100-125 वर्षे झाले कर्नाटकात नामप्रसार आणि नामाचं महात्म्य आजही गायलं जातं. मला तुम्हाला सांगायचं होतं की दोन सत्शिष्यांची साधनेतली अवस्था काय सारखी असते आणि ती रामानंद महाराजांच्या बाबतीत कशी सारखी आहे हे 4.5च्या सत्रात सांगतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. पण असं नाम आपल्याला कधीतरी घेतात. सज्जन, हे सगळं ऐकायचं कशाला ना? हे खरंच कधीतरी निदान तासभर, निदान 2 तास, इतकी वर्ष 24 तास आपण प्रपंचाला देतोय. महाराज काय म्हणाले? फार सुंदर सांगतात हो महाराज. महाराज काय म्हणाले? मी सांगतो म्हणून ऐकू नका, शास्त्र सांगतो म्हणूनही ऐकू नका. मला सांगा, भारतीय तत्वज्ञानामध्ये केवढा विचार स्वातंत्र्य दिलंय मला सांगा. जेव्हा संत सांगतोय, संत कधीही वेदाला सोडून बोलत नाही. महाराज म्हणाले, मी सांगतो म्हणून ऐकू नका, शास्त्र सांगतो म्हणूनही ऐकू नका. पण म्हणाले, इतकी वर्ष तुम्ही प्रपंच केला तर या प्रपंचातला अनुभव तर तुम्ही जमेस धरा ना. म्हणाले, किती सोपं आहे. एवढा तरी अनुभव जमेस धरा की मी इतके वर्ष प्रपंच केला आणि मला काय मिळालं. प्रपंच कुणी सुखी झाला असा कोणी ऐकिला?
वा देखिला. आणि परमार्थ करून कोणी दुःखी झाला, कोणी ऐकिला देखिला. परमार्थ केला आणि तो दुःखी झाला असं कधीच झालं नाही. आणि प्रपंच करून कुणीच सुखी झालेलं नाही. त्या प्रपंचाचं स्वरूप समजून माझ्या आयुष्याचं ध्येय आनंद प्राप्त करणे. सज्जनो, हे सगळं सांगायचं कारण सोप्या भाषेत महाराज म्हणाले, परमार्थ आणि अध्यात्म म्हणजे काय? अखंड सहजतेने अखंड आनंदात राहणं म्हणजे परमार्थ. आणि त्याचं सोपं साधन जर काही असेल ते म्हणजे नाम आणि अनुसंधान, म्हणजे अखंड सद्गुरूंचं स्मरण. आणि ते कशाने राहील तर म्हणाले, मी करता भावना काढून टाका, राम करता. महाराजांचं तिथे एक वाक्य लिहिलेलं बघा, त्या तिथे जाऊन जाताना सगळ्यांनी पहा, न बोलता, की खरा मालक तो आहे ना माझ्या प्रपंचाचा, माझ्या देहाचा खरा मालक तो. मग त्याच्यावर सोपवानं म्हणाले. महाराज काय म्हणाले, अरे तुमच्या प्रपंचाचं ओझ, चिंता, भय, काळजी माझ्या, त्याचं सगळ्याचं गाठोडं माझ्या पायाशी ठेवा. दुसरं काय म्हणाले, मला माझा प्रपंच करता आला नाही, पण मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. तुमच्या कल्पनेपेक्षा तुमचा प्रपंच मी चांगला करून दाखवतो, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सर्व मी करतो. या महाराजांच्या आश्वासनावर आपण विश्वास ठेवूया. हे सुंदर चिंतन करत पुढील 2 तास जप करूया. पुन्हा एकदा प्रार्थना करतो की आपण आता अभ्यास करूया. खरंच आपल्याला मौनात राहता येतं का?